पूर्वी असं म्हटलं जायचं की बायकांचं वय विचारू नका, पण सध्या नवीन फ्रेज चालू आहे, बायकांचं वजन कधीही विचारू नका. जेव्हा 2-3 महिला काही कारणानिमित्त एकत्र येतात तर त्यांच्या संभाषणाचा काय विषय असेल बरं? वजन. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. माझं वय 50+ आहे आणि ज्या महिला 50मध्ये आहेत किंवा 50 क्रॉस केलेली आहे, त्यांच्या मनात सध्या काय चाललं आहे, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे, याची मला पुरेपूर जाणीव आहे. आणि मी डॉक्टर म्हणून नाही, मैत्रीण म्हणून तुमच्यासोबत जुडणार आहे. आजचा आपला टॉपिक आहे की 50 नंतर वजन का वाढतं. 50 हे वय म्हणजे आपलं पेरिमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल एज असतं. ह्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये बरेच काही चेंजेस व्हायला लागतात. आपले जे ओव्हरीज, अंडाशय आहे ते हळूहळू काम करणं बंद करतात, हार्मोन्स निर्माण करणं बंद करतात. हे जे हार्मोन्स असतात त्यांनी आपल्याला स्त्रीत्व दिलेलं असतं. म्हणजे आपले रेशमी मुलायम केस, आपली तुकतुकणारी कांती, आपला आवर ग्लास शेप, हे सगळं काही आपल्याला हार्मोन्स मिळालेलं असतं. म्हणजे इमॅजिन करा, हे जे हार्मोन्स संपत आलेत, कमी होत आलेत, तर ह्या सगळ्या गोष्टीवर नक्कीच परिणाम होणार. आणि त्यातल्या त्यात मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे वजन वाढणं. आपण जे काही खातो, आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट आहे ते आपल्या बेलीच्या म्हणजे नाभीच्या अराउंड जमा व्हायला लागतं आणि त्यामुळं आपलं वजन वाढतं आणि खालचं पोट सुटतं. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, ह्याच्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. याचं दुसरं कारण आहे आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम. वय जसं जसं वाढत जातं आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम, चयापचय ही क्रिया मंदावते. त्यामुळे आपण जेवढ्या काही कॅलरीज कंझ्युम करत असतो त्या कॅलरी बर्न होत नाहीत. त्यामुळे जे एक्स्ट्रा कॅलरी वाचतात त्याचं रूपांतर फॅटमध्ये व्हायला लागतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं. म्हणजे हे समजा की तुम्ही डायटिंग पण केली, कमी कॅलरी घेतल्या, कमी जेवण केलं, तरीसुद्धा शरीराची ही टेंडन्सी असते की जे काही कॅलरी आपण खातो आहे ते सगळी कॅलरी फॅटमध्ये डिपॉझिट होणार आणि ती आपल्या खालच्या पोटामध्ये जमा होणार. याचं तिसरं कारण जे आहे आपल्या दैनंदिन जीवनामधला स्ट्रेस. आपल्यापैकी बऱ्याच जणी वर्किंग असणार आहेत. एकीकडे तुमच्या वृद्ध झालेल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना तुम्हाला सांभाळावं लागतं आहे आणि दुसरीकडे मोठे झालेले पण जबाबदारी न घेतलेल्या पाल्यांना म्हणजे मुलांनासुद्धा तुम्हाला सांभाळावं लागत आहे. कदाचित तुम्ही एका चांगल्या पोस्टवर आहात आणि तुम्हाला खूप काही जबाबदारी आहेत, पण तुम्ही तेवढ्या एनर्जीनी काम करू शकत नाही जी एनर्जी तुम्हाला 25 आणि 30 वर्षामध्ये जाणवत होती. टार्गेट पूर्ण करणं, ऑफिस ते घर, घर ते ऑफिस येणं जाणं करणं, हा जो स्ट्रेस आहे या स्ट्रेसमुळे आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसोल वाढतं. कॉर्टिसोलचं एकच काम आहे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज वाढवणं आणि फॅट जमा करणं. ताणतणाव, चिंता यामुळे कदाचित तुम्हाला रात्री झोप पण येत नसेल. काहीतरी एंटरटेन म्हणून टी.व्ही, मोबाईल याच्यासोबत तुम्ही रात्र काढत असता. परिणाम असा होतो की तुम्हाला 7 तासाची क्वालिटी झोप मिळत नाही. जेव्हा तुम्ही रात्री व्यवस्थित झोपत नाही, दुसऱ्या दिवशी तुम्हाला क्रेविंग्स व्हायला लागतील. कळत नकळत तुम्ही ज्या गोष्टी खायच्या नाहीत असं ठरवलेलं असतात म्हणजे प्रोसेस फूड, जंक फूड याकडे वळता, ओव्हर इटिंग करता आणि कधीकधी इमोशनल इटिंग पण करता. आजकाल तुम्हाला व्यायाम करायला पण वेळ मिळत नाही आहे. तुम्ही जिमची मेंबरशिप पण घेऊन ठेवलेली आहे, पण त्याच्यामध्ये जाणं आणि अर्धा तास व्यायाम करणं ह्या विचारानेच तुम्हाला थकवा येतो. रोज रात्री तुम्ही असं ठरवता की सकाळी उठून मी तर आज वॉक करणार, पण सकाळी जाग येत नाही आणि तुम्ही वॉकला जात नाही. सध्या तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे का की तुम्ही ऑफिसच्या जिना चढत नाहीत. फर्स्ट फ्लोअर असलं तरी तुम्ही लिफ्टचं वेट करता. जवळपासच्या ग्रॉसरी स्टोअरमधून ग्रॉसरी आणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या ॲपचा वापर करता. ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की तुम्ही थकतायत, तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी राहिलेली नाही आहे. आता ह्या समस्यावर काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगते. महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो, म्हणजे डंबेल्स आहेत, थेराबँड आहेत, ते घेऊन एक्सरसाइज करणे किंवा जिममध्ये जाऊन जिम इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने व्यायाम करणे हे खूप गरजेचं आहे. हे फक्त 25-30 वर्षाचेच तरुणी करू शकतात, आपल्याला ते नाही आहे असा समज असणं चुकीचं आहे. इनफॅक्ट 50 नंतर म्हणजे आपल्याला ह्या एक्सरसाइजची खूप गरज आहे. स्ट्रेंथ एक्सरसाइज केल्यामुळं आपले मसल्स वाढतात, आपला स्टॅमिना वाढतो आणि फॅट कमी व्हायला मदत होते. कारण फॅटची जागा मसल्स घेत असते. मसल्स वाढल्यामुळं रक्तातील ग्लुकोज कमी होतं, त्यामुळं आपल्या पोटावरचं जे फॅट आहे ज्याला विसरल फॅट होत म्हणतात ते कमी व्हायला मदत होते. हे स्ट्रेंथ एक्सरसाइज तुम्हाला डेली करायचं नाही आहे. तुम्ही आठवड्यातून कुठलेही 2 दिवस निवडून हे स्ट्रेंथ एक्सरसाइज करू शकता. रोज किमान 30 ते 45 मिनिट तुम्ही ॲरोबिक एक्सरसाइज केली पाहिजे. ब्रिस्क वॉक म्हणजे तुमची हृदयाची गती
ॲटलिस्ट 100 ते 120 झाली पाहिजे. तुम्हाला बोलताना सुद्धा दम लागला पाहिजे. अशी वॉकिंग केला तरच तुमचं वजन कमी होणं, फॅट लॉस होणं ह्याला मदत मिळेल. क्रॅश डाएट न करता, म्हणजे फक्त ज्यूस डाएट करून राहिलं किंवा सॅलड डाएट करून राहिलं, असे अघोरी प्रयत्न न करता बॅलन्स डाएट घेणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या काळामध्ये आपल्याला जे काही न्यूट्रिशन आहे, जे काही मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, याची खूप गरज असते. आपल्या आहारामध्ये फक्त पोळी, भाजी, वरण, भात असतो. पण जाणीवपूर्वक तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचे काही सोर्स आहेत का ते बघणं गरजेचं आहे. प्रोटीनमुळं आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. त्यासाठी तुम्ही एक दिवस ठरवून सगळी ग्रॉसरी विकत घ्या. त्यामध्ये प्रोटीनचे तुम्ही काय काय सोर्स घेऊ शकता याच्या बाबतीत लिस्ट करून ते तुम्ही नक्की त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. आपलं जेवढं वजन आहे ॲटलिस्ट तेवढं तरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन आपल्याला डेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्ट्रेस कमी करा. तुम्ही तुमच्या करिअरच्या अत्यंत पीकवर असू शकता, पण काही गोष्टी नाही म्हणायला शिका. काही गोष्टी डेलिगेट करा. काही गोष्टींसोबत निगोशिएट करा. बघा, असं कुठला फॅक्टर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रेस जाणवतो आणि त्यावर तुम्हाला काय करता येईल. तुमचा स्ट्रेस कमी होत नसेल, तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी, तुमच्या फॅमिलीशी आणि सायकॉलॉजिस्टसोबतसुद्धा बोलू शकता. आपण पुढं येणं, बोलणं यामुळं आपल्याला अनेक उपाय सापडू शकतात आणि आपण त्याच्यावर अंमलबजावणी करून आपल्या स्ट्रेसला कमी करू शकतो. मेडिटेशन हे फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठी करू नका. योग्य पद्धतीने मेडिटेशन केल्यानंतर तुमचा स्ट्रेस तर कमी होतोच होतो, तुमच्या ब्रेनचा फोकस वाढतो. जेव्हा तुम्ही तुमचे टार्गेट कंप्लीट करता, डेली काम कंप्लीट करता, तर तुम्हाला एन्झायटी जाणवणार नाही, डिप्रेशन जाणवणार नाही आणि एक प्रकारचा हॅपीनेस, कंटेंटमेंट तुमच्यामध्ये निर्माण होईल. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या समस्या भेडसावत आहेत. त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेन आणि माझ्यातर्फे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये तुमचा जिव्हाळ्याचा विषय असेल. नेहमी प्रसन्न राहा, हसत राहा. मी तुमची लाडकी मैत्रीण निरोप घेते. धन्यवाद.